हे खास पठारचं सुरुवात इथून करतात। आम्ही खालून अशा बसमधनं आलो। 150 रुपये प्रत्येकी तिकीट आहे। इथे नो पार्किंग, त्यासाठी अशा गाड्या। इथे चहा नाश्ता सगळी सोय असते। आता इथून एंट्री आपल्याला, त्याशिवाय वर जात नाहीत। राईड ॲट खास पठारचा रूट मॅप आहे, जो आता आम्ही कधीतरी एकदा करू, मी आणि आमचे निकम साहेब। खास पठारला आता एंट्री झालेली आहे। आता तुम्हाला खास पठार फिरवणार मी, चला। पठार कारवी फुललेली आहे, जिथं बघा तिथं आहे। एकदम काहीतरी वेगळंच वातावरण। किधर है खास पठार? इथे इथे यही तो है खास पठार। फुलांना हात लावू नये ही अशी काळजी घ्यायला पाहिजे इथं आल्यावर। काय सुंदर फुलं आहेत। 150 रुपये तिकीट प्रत्येकी। त्या बस सेवा असते खालून वरपर्यंत सोडायला, त्या बस सेवेचा फायदा घ्यायचा। आणि इकडे आल्या ब्लॅक टी, लेमन टी, ब्लॅक टी 5 रुपये, लेमन टी 10 रुपये। छत्र्या भाड्याने मिळत नाही, ती व्यवस्था करायला सांगितलं इथं। हे आपले निकम साहेब, माझे पार्टनर इन सायकलिंग। हे फूल आहे आणि या फुलाचं नाव आहे निलिमा। कोणत्या फुलाचं नाव निलिमा आहे? या फुलाचं नाव आहे, या फुलांचं नाव आहे निलिमा। हे बघा निलिमा फुल। वर्थ कमिंग हिअर, रिअली वर्थ। आम्ही सातारापर्यंत सायकलिंग करून आलो, पण आता आम्हाला लकीली 2 व्हीलर मिळाली। त्या 2 व्हीलरचा आता भरपूर फायदा घेणार आहे आम्ही। वेळ पण आहे। हे जंगली आल्याचं झाड आहे आणि हे आहे जंगली आलं। हे आमचे खास पठारमध्ये साताराकर महेंद्रभाई घेऊन आलेले, नुसतं पळत आहेत बघा। 21 किलोमीटर सायकलिंग करून आले वर। 21 मिनिटात, 1 तासात। काय सफर होता तो, त्या सफरचं काय सांगायचं तुम्हाला। इतके घाटवाट, मस्त वर खाली। येताना जो रस्ता होता तो पण एकदम सुंदर रस्ता होता। हा जो दगड आहे आणि ह्या दगडाला पण फुलं आलेले आहेत आणि या फुलाला बोलतात हे दगडी फूल। दगडी फूल, हा। आणि हे दगडी फूल आपण जेवणाच्या मसाल्यामध्ये दगडी फूल गरम करून वापरू शकतो आणि त्याची अतिशय सुंदर अशी चव येते। सोय पण असते बघा। निलिमाचं दर्शन होत आहे। आपण दगडी फूल पाहिला, आपण अजून बघूया कुठले कुठले फुलं बघायला मिळतात। महेंद्र साहेब, निगम साहेब असे निवांत बसलेत बघा। निसर्गाचा पूर्ण आनंद घेत आहे, पूर्ण आनंद घेत आहेत। 35 नंबर वगैरे असतं इथं असं थांबायला, म्हणजे आपले असे काका असतात, असे थांबते, सगळ्यांचे नंबर असतात म्हणून थांबतात। बरोबर ना काका? हो बरोबर। हे वासोटा खालचा आहे, त्याचाच व्ह्यू आहे। अजून तरी थोडंफार धुका आहे, एकदा फुल क्लिअर झालं असतं तर काय नजाराच वेगळा असता। पठार बघा, फुलांचा डोंगर, फुल डोंगरच डोंगर, फुल। इकडून या की पहिले, अजून पाठवूया, या पाठवून।
गाडी घे. चलो स्टार्ट. आता फिरो, गोल गोल फिरो. पूर्ण फिरू. म्हणजे काय माहितीये का तुम्हाला, इथं आहे असं माणसांना सांगतात तिकडे जाऊन तुमची आज ड्युटी. ओके ओके. असे 110 स्पॉट आहेत अच्छा. एका आज पठारात. ओके. म्हणजे 110 स्पॉट मध्ये जाऊन लोक उभं राहणार, त्यांना मार्गदर्शन देणार किंवा तिथं गोंधळ करू नका अशी त्यांची बघणार. कास पठाराला आल्यावर अशी दगडं मिळतील चालायला. हे असे का ठेवले त्याचं कारण आहे की बाजूला चालताना आपण मग घसरतो, म्हणून याच्यावरूनच चालावं. ही 44 नंबरची जागा फुलायच्या अगोदरच. आणि 1च्या नंतर ओपनणार ते. 1च्या नंतर फुलणार. आजच फुलणार. आजच फुलणार ते. आणि नंतर बंद होणार कधी? 4-5 वाजता बंद होतो. हे असे विविध प्रकारचे लोक इथे येत असतात फिरायला. पुण्यावरून आलेत, बाहेर पण कुठून आलेले. एक नंबरवरून बाहेर पडलो. आता 1 नंबरवर आता मी इथून जाणार. हा 2 नंबरवर आता 1 नंबरवर जाणार. 1 मध्ये एंट्री करत आहोत. आपलं स्वागत करायला महेंद्रभाई आहेत. नंबर गेट आहे. इथे लोक काय करतात, दुसऱ्यांना तिकीट देतात आणि घुसतात. असं चालत नाही ते. स्वतःच तिकीट स्वतःच वापरा. तुम्ही 2 तास चालून आले. हा मग असं नाही चालत. स्थळ आहे इथं, असं मध्ये मध्ये पार्क वे आहे हा चालायला. आणि थोडं धुकं आहे त्यामुळे काय पूर्ण क्लॅरिटी काही नाहीये, पण मस्त तळ आहे. त्यामुळे तळ बघायला मिळते. सुंदर तळ आहे. वर्षी टीम आलेली बघा इथे खास फोटो काढण्यासाठी कास पठारला.